नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गॅस टंचाई व काळा बाजार विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन। शिवसेना नेते अंबादास दानवेंच्या तत्परतेने अवैध गॅस विक्रींवरती गुन्हा दाखल। तर गॅसचा काळा बाजार पुरवठा विभाग आणि पोलीस यांमध्ये समाविष्ट असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करत जनतेला प्रशासनाने विश्वास दिला पाहिजे। पुरवठा विभाग आणि पोलीस यांमध्ये समाविष्ट होते, गुन्हा दाखल झाला पाहिजे। सदरील एजन्सी यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। काल ज्या पद्धतीनं आम्ही काळा बाजारात विकणारा गॅस पकडला, गुन्हा दाखल व्हायला तब्बल 8 तास काल लागले। पुरवठा विभाग आणि पोलीस हे दोन विषय याच्यात होते, परंतु एकमेकावर टाळमटाळी खूप वेळ काल करण्यात आली, परंतु शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे। सदर एजन्सीचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि नागरिकांना अशा पद्धतीनं कुठं 1 रुपया जास्त येईल। मी तर सांगितलं की कोणत्या एजन्सीला नागरिकांना बोलूच नका, तुम्ही लाईनला उभा करा, तुम्ही घरपोच द्या। आणि म्हणून ज्या पद्धतीनं रॉकेलचा काळा बाजार चालू आहे याचा गॅसचा, घरगुती गॅसचा, आणि दुसरी गोष्ट वेळेवर गॅस न देणं। एकीकडे सरकार केंद्राचं राज्याचं सगळ्या घोषणा करतं की कोणती गॅसची टंचाई नाही, कोणती पेट्रोलची टंचाई नाही, कोणती डिझेल, मग हे का निर्माण होतं हा एक प्रश्न आहे। आणि म्हणून याच्याविषयी जनतेनं सुद्धा जागरूक असावं। शिवसेना जनतेच्या सोबत आहे। जनतेला 1 रुपयाचाही कुठं जर गॅस वितरकांनी किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तींनी, कर्मचाऱ्यांनी जर विदाऊट पावती 1 रुपया जरी घेतला तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवण्याची शिवसेनेची भूमिका आहे। काल आम्ही शिकवलेला आहे। 3-4 जण गुन्हे दाखल झालेले आणि मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये फरक पडेल। छत्रपती संभाजीनगरात घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून गॅस सिलेंडरचा खुलेआम काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात 27 मार्च रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले। शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना निवेदन देत चढ्या दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांना जाब विचारण्यात आलाय। घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच विक्री करावी, काळा बाजार तात्काळ थांबवावा, तसेच नागरिकांना वेळेवरती होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून द्यावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। दरम्यान मयूर पार्क परिसरात भारत गॅस एजन्सीची एक गाडी शिवसैनिकांनी पकडली। निवासी भागात अवैध पद्धतीने गॅसची विक्री सुरू असल्याचं आढळून आल्याने संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वाती स्वप्नील खाडे केदार यांनी कारवाई करत अवैध विक्री व चढ्या दराने गॅस विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला। ही गाडी शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी पकडली होती। यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं। गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळा बाजार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या प्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्क प्रमुख विजयराव साळवे, उपजिल्हा प्रमुख संतोष खेंडके, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता औलवार, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, नगरसेवक वीरभद्र गादगे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख मंगेश भाले, रवी गायकवाड, विजया पवार, छाया देवराज, मधुकर वाघमारे, सचिन कापसे, पंकज पाषाण, राजू खंडागळे, शिवकुमार देशमुख, गजानन बिडवे, प्रशांत अकोलकर, शेखर काळे, अशोक राऊत, चंद्रकांत देवराज, रवींद्र तांगडे, पृथ्वीराज राठोड, कुणाल पाठक, अंकुश देवरे, सम्राट वानखेडे, आनंद कुलकर्णी, संतोष दीक्षित, बसवराव राजपूत, गोकुळ राजपूत, बापू चौधरी, आनंद अंभोरे, विजय बुरगुंडे,
मोहित श्रीवास्तव, नितीन मोहिते, प्रकाश दुरे, ऋषिकेश जाधव, प्राजक्ता भाले, सीमा गवळी, राजश्री पोफळे व दीपिका देशमुख उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई उद्भवलेली नसून नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एडियन सोबत बोलताना केलं आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यामध्ये काल परवा पेट्रोल पंपावर खूप मोठ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे, टंचाई आहे असं चित्र निर्माण केलेलं होतं. आज मी सर्व कंपन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर असं लक्षात आलं आहे की डिझेल आणि पेट्रोलच्या साठ्यामध्ये कुठेही कमी झालेला नाही आहे. येणारा फ्लो हा कंटिन्यू चालू आहे, कुठेही टंचाई नाही आहे. फक्त अफवा पसरवल्यामुळं लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आणि अव्वाच्या सव्वा पेट्रोल भरून डिझेल भरून घेतल्यामुळं पेट्रोल पंपावरचा साठा संपलेला आहे. माझी समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलचा साठा मुबलक आहे, सातत्यानं तो येतो आहे. येणाऱ्या गाड्या या नियमितप्रमाणे येत आहेत. जसं जसं नेहमीप्रमाणे गाड्याचं आवक होती त्याचप्रमाणे गाड्याची आवक चालू आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी करून जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल घेतल्यामुळं टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होती आहे. तरी माझी नागरिकांना विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलची कुठलीही टंचाई नाही आहे, टंचाई होणारसुद्धा नाही आहे. कुठलेही भाव वाढण्याची चिन्ह नाही आहेत, लक्षणं नाही आहेत. परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरून लोकांना पॅनिक केलेलं आहे. अशा लोकांचा आम्ही शोध घेतो आहोत ज्याने अफवा पसरलेला आहे ते. आणि जे कोणी अफवा पसरवतील आणि लोकांना पॅनिक करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं माझी नागरिकांना विनंती आहे, अफवा पसरू नका, लोकांना पॅनिक करू नका. पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे आणि तो रेग्युलर आपल्याला मिळणार आहे. जसं आपण पूर्वी खरेदी करत होतात नियमितपणे आवश्यकतेप्रमाणे त्याचप्रमाणे खरेदी करा. जास्तीचा साठा करून ठेवू नका. सिडको वाळूज नगर 3 विकास योजनेतील प्रस्तावित ग्रोथ सेंटरमधील जमीन संपादनासाठी टीडीआर आणि सर्वसमावेशक आरक्षण या पर्यायांचा अवलंब करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केलं आहे. रामराई शिवारात आयोजित बैठकीत ग्रोथ सेंटर परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मागील सुमारे 35 वर्षांपासून रखडलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी शेतकऱ्यांनी बाजारभावानुसार रोखीने मोबदला देण्याची मागणी मांडली. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्राधिकरणाला रोख मोबदला देणं शक्य नसून टीडीआरच्या माध्यमातून जमीन संपादन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आरक्षण या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्राधिकरणाची परवानगी घेऊन शेतकरी ग्रोथ सेंटरमध्ये विकास कामे करू शकतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई महानगर प्रदेशमध्ये राबवण्यात येणाऱ्या पास थ्रू म्हणजेच PPP मॉडेल संदर्भ देत खासगी विकास कामांनी जमीन संपादन व विकास कामांसाठी पुढाकार घेतल्यास आणि शेतकऱ्यांची संमती असल्यास हा पर्यायही विचारात घेतला जाईल. यासाठी शासनाची मान्यता घेण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी वाळूज परिसरात अनधिकृत बांधकामे व लेआउट होऊ नये, अन्यथा भविष्यात ती निष्कासित करण्यात येतील असा इशारा देण्यात आला. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती प्राधिकरणाच्या अधिकृत ॲप किंवा व्हॉट्सअप क्रमांकावरती नोंदवावी असं आवाहन विभागीय आयुक्त पापळकर यांनी केलं. या बैठकीस महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाय, सिडकोचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉज मध्ये कधी ड्रग्ज कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ₹20,000? स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन. व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचे मी तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडम जी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पुतळे उभारण्यावरती कॉर्पोरेशनचा पैसा का खर्च करायचा? चला आपण सर्वजण आपल्या खिशातून योगदान देऊया. AIMIM सर्व नेत्यांना आवाहन करते की आपल्या खिशातून पैसे द्यावेत, असं आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. सर्वात मोठं काम जे कॉर्पोरेटर्सनी सुचवलेले आहे, पुतळे बांधायचे आहे महापुरुषांचे. आपण महापुरुषांचा आदर करायला पाहिजे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे, मी पण करतो. पण माझ्या बोलण्याचा एकच अर्थ आहे की आपण या महापुरुषांच्या नावाने काही चांगलं उपक्रम घेण्याची आवश्यकता आहे. चांगली शाळा उभी करा त्यांच्या नावाने, चांगलं गार्डन उभे करा, चांगलं प्लेग्राऊंड उभे करा, चांगलं हॉस्पिटल उभे करा आणि त्या महापुरुषाचं नाव त्याला द्या. आता मी काही उदाहरण देतो. या महानगरपालिकेमध्ये एक ठराव क्रमांक 9 पास करणार आहे आणि हे आयुक्ताकडे आलेला प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हे उभे करणार आहे TV सेंटर मजनू हिल मध्ये. महात्मा बसवेश्वर महाराज लिंगायत समाजाचे मोठे महापुरुष आणि कर्नाटकामध्ये त्यांनी खूप सारा सोशल रिफॉर्मसाठी काम केलेले होते, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आणि त्यांच्या कामाचा आदर करतो. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले असू द्या, शाहू महाराज असू द्या किंवा ज्योतिबा फुले असू द्या, हे सगळे लोकांनी समाजासाठी खूप चांगलं काम केलं. आता त्यांचा पुतळा बसवायचा आहे, त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे? जे माझ्या टॅक्सच्या पैशातून, तुमच्या टॅक्सच्या पैशातून हे खर्च होणार आहे 2 कोटी 68 म्हणजे 2,68,00,000 रुपीज. 2,68,00,000 रुपीज हे या पुतळ्यावर खर्च करणार आहे महानगरपालिका. आता मला एक सुझाव द्यायचा आहे सर्व कॉर्पोरेटर्सला. 115 कॉर्पोरेटर्स आहे. आपण महानगरपालिकेला हे सांगू की या शहरामध्ये आपण खूप सारे पुतळे उभारू, पण महानगरपालिकेच्या 1 रुपया आपण घेऊ नये. माझे 33 कॉर्पोरेटर्स आहे, 3 कॉप मेंबर येणार आहे, मी माझी आमदार, माझी खासदार आहे, म्हणजे 37 लोक आमचे आहे. आपण सगळ्यांनी एक निर्णय घेऊ की ज्यांना जे काही पुतळा पाहिजे आपण फक्त त्याच्यामध्ये आपण एक जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठराव पास करू. पैसा महानगरपालिकेकडून घेणार नाही. मी आपल्याला MIM पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे आपल्याला शब्द देतो की आमचे एक कॉर्पोरेटर्स जे आहे एक पुतळ्यासाठी 1 लाख रुपये देतील. 36 लाख रुपये इकट्ठा झाले. मी आमदार, माझी खासदार 4 लाख रुपये मी देतो, 40 लाख रुपये झाले. आता तुमचे 57 भारतीय जनता पार्टीचे 57 म्हणजे आपण 1 कोटी तर अशाच जमा करू शकतो. आणि तुम्हाला कशाला 1 लाख रुपये द्यायचं? तुमचे सत्ताधारी पक्षातले आहे, कमीत कमी 2 लाख महापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, उपमहापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, जे आमदार खासदार आहे त्यांनी आपल्या खिशातून द्यायला पाहिजे.
महानगरपालिकेला आपण हे सांगू की तुमच्या हे काम नाही आहे पुतळे बांधण्याचा, स्मारक बांधण्याचा. तुम्हाला जे रस्त्याला जे नाव द्यायचं आहे ते द्या, तुम्हाला जे गलीला जे नाव द्यायचे आहे ते द्या, पण हे जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचाही शहराच्या चांगल्या कामासाठी खर्च हो, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही हे सगळ्यांचा विरोध करणार आहे. हात जोडून विनंती करतो की जेव्हा मी हे विरोध करणार आहे याचा अर्थ हे होणार नाही की हे महापुरुषांचा मी आदर करत नाही, पण या महापुरुषांच्या आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी आम्ही कधीही त्यांच्या नावाचा उपयोग केला नाही, करणार नाही. आणि कृपा करून या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला बघू नये की आम्ही एका पक्षाचे आहे म्हणून हे सगळ्याचा विरोध करत आहे. उद्या तुम्हाला अबुल कलामचाही पुतळा बांधायचा असेल तर आम्ही त्याचाही विरोध करणार आहे, कारण या शहरामध्ये खूप महत्त्वाचे काम राहिलेले आहे, ते काम करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की या शहराची जनता याच्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह याच्या बाबतीत विचार करेल आणि आपल्या कॉर्पोरेटर्सला विचारेल की मी तुला याच्यासाठी पाठवलं नाही होतं की तू जाऊन या पुतळ्याच्या बाबतीत तू या शहराच्या विकासासाठी बोलण्यासाठी, काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवले होते. हेच मला सांगायचे होते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. महापालिका सर्वसाधारण सभेत स्वामी विवेकानंद उद्यान येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा 19 एप्रिल आधी काम पूर्ण करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. तर महापुरुषांचा पुतळा बसवण्याऐवजी त्यांचं नाव दवाखान्याच्या शाळेला द्या किंवा दवाखान्यांना द्या आणि नागरिकांच्या कराच्या पैशाऐवजी लोकप्रतिनिधींच्या पैशातून पुतळा उभारावा अशी मागणी विरोधी पक्षनेता समीर साजिद यांनी केली. यावरती काही काळ वाद झाला, त्यानंतर सदर विषय वाढीस दरानुसार मंजूर करण्यात आलाय. माननीय महापौर साहेब, स्वामी विवेकानंद उद्यान टीव्ही सेंटर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये मी माननीय आयुक्त साहेब असतील, माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर साहेब यांचं अभिनंदन करते की बऱ्याच वर्षापासून सर्व समाजाची मागणी होती की तिथे शहरामध्ये अश्वारूढ पुतळा महात्मा बसवेश्वरांचा बसला पाहिजे. कारण महात्मा बसवेश्वर हे जगाला एक समानतेचा आणि काय कवे कैलास कामातच देव आहे असा संदेश देणारे ते एक महात्मा होते. आणि त्यांचे विचार असतील, त्यांची वचनं असतील, हे नेहमीच समाजासाठी, सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. आणि तो पुतळा जो आहे तो पुढच्या पिढीसाठी निश्चितच एक प्रेरणा देणारा पुतळा आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन. मागे जेव्हा अंदाजपत्रक झालेलं होतं तेव्हा त्या अंदाजपत्रकामध्ये ते काम चालू असताना अजून कोणत्या सदस्यांना विषय क्रमांक 9 वाढीव अंदाजपत्रक त्याच्यासाठी मंजुरी देण्यात यावी. अजून कोणाला बोलायचं का या विषयावर? मी बोलतो. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची मागणी होती. सर्वप्रथम हा पुतळा आकाशवाणी चौकात व्हावा अशी मागणी होती, परंतु रस्त्यामध्ये येत असल्यामुळे रहिवासीला त्रास होत असल्यामुळे तो पुतळा आपण स्वामी विवेकानंद गार्डन येथे गेल्या 10 वर्षापूर्वी ठराव मंजूर केलेला आहे. मुराडेताईंनी आपल्याला आपलं अभिनंदनही केलेलं आहे. परंतु माझी आशा की येणाऱ्या 19 एप्रिलला जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. तत्पूर्वी आता काम सध्या खूप मोठ्या प्रगतीपथावर आहे. उर्वरित काम सुद्धा आपल्याला बसवेश्वर जयंतीच्या अगोदर करणं आवश्यक आहे. म्हणून हा उर्वरित जे काम आहे किंवा वाढीव बजेट जे आहे त्याला मंजुरी देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा. सन्माननीय सदस्य प्रमोद राठोड. अद्याप सुद्धा स्टँडिंग कमिटी आणि महापौरांचं बजेट बाकी आहे. आपण बसवेश्वरांचा पुतळा ज्या परिसरात होणार आहे त्या गार्डनचा कायापालट याच्या सोबत करावा म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो आणि माननीय महापौर साहेब आपलं विशेष अभिनंदन. साहब, हम 2 करोड़ 68 लाख रुपए इस पुतले के लिए जो तो बनाने के लिए खर्च कर रहे हैं. मेरी आपको ये ऑन द रिकॉर्ड गुजारिश है कि महानगर पालिका के टैक्स पेयर्स के पैसे से ये पुतला ना बनाते हुए हम तमाम कॉर्पोरेटर्स और तमाम जो है हमारे जो शहर के हमारे लीडर्स हैं, MLA हैं, MPs हैं, उनसे जो है तो पैसा लेके क्यों हम ये जो तो पुतला बनाए. देखिए साहब, जब हमारे सम्मान्य हमारे एक नेता थे गोपीनाथ मुंडे जी, जब उनका स्वर्गवास हुआ
उसके बाद ये फैसला किया गया कि जालना रोड के ऊपर जो है उनका एक पुतला बनाया जाएगा। तो सबके हमारे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील साहब ने उसका विरोध किया था, और विरोध इसलिए किया था कि ये मांग थी कि वो जो पैसा हम पुतले के ऊपर खर्च कर रहे हैं वो पुतले के ऊपर खर्च ना करते हुए हॉस्पिटल के ऊपर खर्च करें, दवाखानों के ऊपर खर्च करें, स्कूल के ऊपर खर्च करें। आज जो जालना रोड के ऊपर जहाँ हमारे सम्मानीय नेता का पुतला बनने वाला था, आज वहाँ पर 400 बेड का हॉस्पिटल बन रहा है इम्तियाज जलील साहब की वजह से। मेरा महापौर साहब से, सम्मान्य महापौर साहब से एक गुजारिश है कि हम तमाम ट्रैफिक हॉस्पिटल और हमारे साथ आने वाले 3 और ब्लॉक मेंबर और इम्तियाज जलील साहब आ जाएंगे ना, आपका साथ देगा तो आ जाएंगे। हम तमाम मिलकर जो है तो 1-1 लाख 1.5 लाख जो भी हमसे फंड रेज होगा वो रेज करने के लिए तैयार है। तमाम सम्मान्य कॉर्पोरेटर रेज करें तो बसवेश्वर महाराज के लिए उससे अच्छा पुतला हम बना सकते हैं। सन्माननीय विरोधी पक्षनेते बसवेश्वर महाराज को उनके नाम का स्कूल चाहिए, पुतला नहीं। महात्मा बसवेश्वर महाराज इस विषय से खुश होंगे कि उनके नाम से एक दवाखाना बनाया गया, ना कि पुतला बनाया गया। बोला सन्मान्य राजू वैद्य साहेब पुलवामा मग विचार व्हायला पाहिजे, परंतु हॉस्पिटल होणं, शाळा होणं हे आवश्यक आहेच, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही। परंतु आमच्या काही भावना आहेत, आमच्या काही श्रद्धा आहे, त्याला कुठेही ठेच पोहोचता कामा नये। महापालिकेने हा ठराव ठेवला आहे, हा ठराव मंजूर करावा, यांच्या मतांचा मी आदर करतो, निश्चितपणे आदर करतो। परंतु आमच्या श्रद्धेवर जर यांची मतं येत असतात ते बोलतायत आता तुम्ही बोलू नका। महात्मा बसवेश्वरांचा पुतळा झाला पाहिजे, अप्रतिम झाला पाहिजे, चांगला देखणा झाला पाहिजे। जसं महेश सरांनी सांगितलं तसं ते टुरिझम प्लेस म्हणून डेव्हलप व्हायला पाहिजे, ही आमची आपल्याला विनंती आहे। यांच्याकडून जर ह्यांना पैसे द्यायचेच असतील तर ते महापालिकेच्या निधीमध्ये जमा करायला आमची आता बालाजीराव आपण सर्वचे सर्व एक मिनिट माननीय महापौर कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जागेवरतीच निवड संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बस स्टँड रोड, मालजीपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत। त्यात ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, नेक्स्टलँड कन्सल्टिंग LLP इत्यादी नियोक्त्यांनी कोणतीही पदवी, डिप्लोमा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ITI, ऑल ट्रेड, HSC, SSC उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची 228 रिक्त पदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध रिक्त पदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर ID व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावं किंवा बायोडाटाच्या 4 प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावं। संकेतस्थळावरती नोंदणी करताना अथवा रिक्त पदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0240 2954 859 वरती कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा, असं आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केला आहे। खुलताबाद तालुक्यातील श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवरती नवीन जाचकाठी लादण्यात आल्याचा आरोप करत त्या विरोधात पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजा अनंत सुरतकर यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं असून सदर मागण्यांबाबत त्यांनी ईडीएनसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 27/3/2026 रोजी खुलताबाद तहसीलचे तहसीलदार माननीय संतोषजी गुट्टे सर यांना एक निवेदन दिलं आहे। त्या निवेदनाचा संदर्भ असा आहे, शासन निर्णय क्रमांक 2010 ज्याचा आदेश आहे 26 ऑक्टोबर 2010ला जे परिशिष्ट संजय गांधी निराधार योजनेचं निघालेलं आहे, त्यानुसार तहसीलदार साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेमध्ये येणाऱ्या अपंग योजना, विधवा योजना, परित्यक्तता योजना या संबंधी जे प्रस्ताव लाभार्थ्यांनी सादर केलेले आहेत, त्या प्रस्तावांना गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारची मीटिंग घेतलेली नाही आणि मार्च एंडला ती मीटिंग घेणं गरजेचं होतं। ती मीटिंगही त्यांनी न घेतल्यामुळे लाभार्थी फक्त तहसीलला चक्रा मारतात। चक्रा मारत असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्या जाते। संजय गांधीच्या ऑफिसमध्ये जो लाभार्थी आपल्या प्रस्तावाची मागणी करण्यासाठी येतो त्यांना सांगतात मीटिंग झाल्यावर तुम्हाला मंजुरीपत्र येईल, मीटिंग अजून झालीच नाही, अशा पद्धतीचे या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तर मिळतात। परंतु
आता नव्याने आलेले जे तहसीलदार आहे संतोष गुट्टे यांनी या संजय गांधी निराधार योजनेसाठी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या कडे एक आदेश दिलेला आहे आणि तो आदेश अत्यंत चुकीचा आहे, त्या लाभार्थ्यावर अन्याय करणारा आहे. तो आदेश त्यांनी 1 एप्रिलपासून पुढं अंमलात आणला पाहिजे अशी आमची या निवेदनामध्ये मागणी आहे. कारण जे प्रस्ताव या अगोदर त्यांनी घेतलेत त्या प्रस्तावांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे तो GR आहे 26 ऑक्टोबर 2010चा. त्यानुसार लाभार्थ्यांनी हे प्रस्ताव दाखल केलेले आहेत, त्याच्यानुसारच हे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्या प्रस्तावांना मंजुरी देत असताना कुठल्याही प्रकारच्या 21,000 उत्पन्नाची जी अट आहे आणि ती अट ज्या पद्धतीने या ठिकाणी नवीन तहसीलदारांनी काढलेली आहे, त्या लाभार्थ्याकडे मोटरसायकल नसली पाहिजे, त्याच्या घरात लाईट नसली पाहिजे, त्याचा मुलगा नोकरीला नसला पाहिजे, या अटी चुकीच्या असून त्यावर या अनुदान देणाऱ्या किंवा अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यावर अन्याय होत आहे. तो अन्याय यांनी या ठिकाणी करू नये अशी आमची पक्षातर्फे मागणी आहे. आणि या मागणीच्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे, जर तुम्ही याची मीटिंग घेऊन हे प्रस्ताव मंजूर जर नाही केले तर आम्ही येणाऱ्या एप्रिलच्या 6 तारखेला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन, आक्रोश निदर्शने आणि या ठिकाणी उपोषण करणार आहोत. आणि या उपोषणामध्ये ज्या लाभार्थ्यावर कुठल्याही प्रकारचा जर या ठिकाणी अन्याय झाला, अत्याचार झाला, एखादा मृत्युमुखी पडला, याला तहसीलदार जबाबदार राहील अशी आमची या ठिकाणी निवेदनातून मागणी आहे. माझं नाव राजानंद सुरतकर, मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे. मी या लाभार्थ्यासाठी लढा उभारलेला आहे आणि तो लढा मी शेवटास नेण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहे असं आमची माझी याची ठाम भूमिका आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गॅस टंचाई व काळा बाजार विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन. शिवसेना नेते अंबादास दानवेंच्या तत्परतेने अवैध गॅस विक्रींवरती गुन्हा दाखल. तर गॅसचा काळा बाजार पुरवठा विभाग आणि पोलीस यांमध्ये समाविष्ट असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.